नमस्कार मित्रांनो, भाग दुसरा संजय गांधी नॅशनल पार्कमधून आणि आम्ही चाललो आहोत जंगल सफारीसाठी. आणि जंगल सफारीसाठी इथे बस आहे. बसचं आम्ही तिकीट काढलेलं आहे. हे बघा, इथे हरिण आहेत, खूप सुंदर दिसत आहेत. इथे अजून 2 आहेत. फर्स्ट टाइम इन अ लाइफ. आणि तिथे अजून मोठा कळप आहे. हे बघा, तिथे अजून मोठा कळप आहे हरणांचा. आणि हा रेसिडेन्शियल एरिया आहे समथिंग. आणि आता आम्ही लाईनीसाठी थांबणार आहोत. ही बघा, ही लाईन आहे, एवढी लाईन आहे, एवढी सगळी लाईन आहे. हरिण दाखवलीस त्यांना? हो, हे बघा इकडे वरती ना हरिण आहे, ती बघून आलो होतो जस्ट. वाव वाव, ऑल व्ह्यू. अँड दिस इज द बोर्डिंग. रोहित, बोटिंग करूया का? तुला पोहता नाही येत? पोहता येतं बट नको. अशी तुला करायचंय का? एवढी चांगली नदी बघून मला बोटिंग करायचं मन झालं. ऍक्च्युली स्विमिंग करायचं मन झालंय, बट मला या पाण्याचा भरोसा नाही. कुठेही क्रोकोडाइल्स असू शकतात. हा, क्रोकोडाइल्स काय 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 असू शकतं इथे. पिराणा सुद्धा असू शकतात. पिराणा इज मॅन्डेटरी ब्रो. हे आहे जंगल सफारीचं, टायगर सफारीचं तिकीट पर पर्सन 136 रुपीज. आणि तिकडून आमची बस येते, ती बघा, ती बस आम्हाला जंगल सफारीसाठी नेईल. तुला काय वाटतं, काय काय बघायला भेटेल? वाघ, सिंह पण? येस. हां, आपलं लक असलं तर. लग असं समझा लोगों, पेड़ नहीं तो जीवन भी नहीं. तो पेड़ बचाओ, जीवन बचाओ. आता आम्ही दोघं आहोत बसमध्ये टायगर सफारीच्या. आणि टायगर सफारीच्या बसमधून आम्ही टायगर आणि बाकीचे वन्यजीव प्राणी बघायला चाललेलो आहोत, जे जंगली आहेत. आणि ही जी बस आहे ती फुल्ली कवर्ड आहे. फुल्ली कवर्ड आहे, विथ AC बस आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन या गोष्टींवरती खूप जास्त आणि चांगल्या पद्धतीने खर्च करते. आणि ते व्हॅल्युएबल आहे. आवडलं ते व्हॅल्युएबल आहे. वाघा प्रकारे त्यांनी बसला कन्वर्ट केलेलं आहे, मॉडिफाय केलेलं आहे, कलरिंग केलेलं आहे. असे निवारे बघून असं वाटतंय की त्यांना नॅचरल फील देण्यासाठी म्हणून निवारा असा बांधलेला, गवताचा, जास्त थंडावा मिळेल असं. राईट साइडला बघा, राईट साइडला झोपला. अरे सिंह आहे. हो हो, तो बघा दाखवला तरी मुवमेंट. अरे वा, प्रॉपर पोझिशन मध्ये बसला तो. इकडे बघ फक्त बस.
बघ 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 मोमेंट. आता आपण चाललो आहोत टायगर पॉईंटला. टायगर बाहेर नको यायला म्हणून फक्त बस जाण्यासाठी म्हणून त्यांनी फक्त जागी लावली आहे तिकडे. हे बघा इथे 2 वाव आणि हा एक मोठा टायगर आहे. अजून पुढे सुद्धा 2 पिल्ला आहेत. हे बघा टायगर, हा मोठा आहे टायगर. वाव भूक लागली की तसंच वाटतं ना. माणूस गेला तर वाटेल तिकडे मस्त बोललाय काका. उतरायचंय समोर बघितलं नव्हतं ना कोणी. थोडा दरवाजा खोला आणि परत बंद. आतमध्ये आलं मारून टाका सगळं आपण आहे टायगर. प्रॉपर पोज मध्ये आहे तो. टायगरची लाईफ किती असते? 20 वर्षाची लाईफ असते त्याची. आणि आता आहेत ते कितीचे असतील आता जे बाहेर वगैरे होते ते? बाहेर होती ना. हा म्हणजे लक्ष्मी नाव होतं त्या टायगरचं आपण जी बघितली. बाहेरून आणलेत की मग ते क्यूब बनलेत ते तिचेच बनलेत ना. आता टायगर मिळतात ह्याच्यात नाही भेटत. कशात? गुजरात मध्ये लायनची संख्या जास्त आहे. लायन्स महाराष्ट्रात लायन्स नाही आहेत, टायगर्स आहेत. लायन म्हणतो मी. महाराष्ट्रात टायगरची संख्या जास्त आहे. अच्छा. ते बिबट्या खूप आहेत. बिबट्या लेपड खूप आहे. लेपड इथं तर बघितले तर वेळ होते एवढे लेपड. रेस्क्यू सेंटरला 23 लेपड. अरे बापरे. त्याची सफारी नाहीये ना. सफारी चालू आहे प्लॅन सफारीचा. लेपड सफारी. पण मी काय बोलतो ते हॉस्पिटल जे आहे तिथे आतमध्ये जाता येतं? नाही जाऊन देत ना. वाघपाटी चाललाय म्हणजे हे याच राहणार या जंगलात ते जे वाघ होती ती. आम्ही आलो नौका विहारासाठी, बोटिंगसाठी. आणि संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बोटिंगसाठी एका बोटीचे त्यांनी टेक्निकली चार्ज केलेत 103 रुपये.
एका बोटीचे डायरेक्ट चार्ज 103 आणि इथे अशी बोटिंग आहे. हो घेतली. इथे जॅकेट फर्स्ट आहे, सेफ्टी फर्स्ट. पहिले जॅकेट का रोहित करायची पलटी. थोड्या पलटी आता काय. ओके, बोटिंग एक्सपिरियन्स तर चांगला असेल, बघूया. मी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बोटिंग करतोय आणि बोटिंग करण्याचा एक्सपिरियन्स वेगळा. इथं ॲक्च्युली बोटिंग करण्याचा आनंद नाही मिळत आहे, पण इकडे जो वाईब आहे ना, संजय गांधी नॅशनल पार्कचा जो वाईब आहे ना, तो इथे दिसतोय. म्हणजे हा बाबा खूप असा सुंदर सुंदर व्ह्यू आहेत. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, सगळी जण बोटिंग आहे इथे, म्हणजे सगळी मोस्ट ऑफ द लोक बोटिंग करतात. पुढे झालं आपण, पुढे झालं. वाव, हे झाड बघा कसं मोठं आहे. बघ ठोकू आपण. इकडे व्ह्यू बघा. हे झाड तर खूपच भारी आहे. मला हे झाड खूप आवडलं. हे आहेत पानकोंबडे, उडाले. अशा प्रकारे आमची बोटिंग झालेली आहे आणि बोटिंग करायला थोडी मजा आली. जवळ आलाय माझं. हॅलो, ये. हा थोडा माणसाळलेला आहे. हा एवढा नाही माणसाळलेला, लगेच निघून गेला तो. MC मंकी. कसं वाटलं? भारी वाटलं. तुझं म्हणणं काय की आपण आता इथे एवढं फिरलो, तुला कसं वाटलं? म्हणजे किती रेटिंग्स देशील? मी कनेरी केव्हला पूर्ण 9 देईन आणि जंगल सफारीला 10 to 10 देईन. आणि काय होतं बोटिंगला ॲक्च्युली आहे ना, ती बोटिंग करतानाची जी वाईब होती ना, त्याला आउट ऑफ 10 देईन. 10 आउट ऑफ 10 देईन. कारण की तिथे वाईब जी आहे ना, ती प्रॉपर वाटत होती, खूप चांगली वाटत होती आणि जरा म्हणजे बोटिंग करायला मजा आली. बाकी काय तुझं काय म्हणणं आहे? कार्डिओ आहे. हां, खूप मोठा कार्डिओ. बोटिंग म्हणजे कार्डिओ आहे. कारण आपण जेव्हा ते पॅडल मारतो ना, त्यावेळेला लेगची पूर्ण, तेव्हा जो पाणी असतो, पाण्याचा फोर्स खूप जास्त असतो आणि त्याच्यामध्ये आपण पॅडल मारतो. काय वाटलं? तुम्हाला जर तेवढा स्टॅमिना असेल तर तुम्ही करू शकता. बट आमच्याकडून तर आम्हाला पण स्टॅमिना आहे ॲक्च्युली, बट नका करू. बोटिंग ॲक्च्युली 4 जण असेल ना, 4 हां तर मजा येईल. बट तर मजा येईल एकमेकांशी बोलता. 2 जण कसे कपल्स वगैरे असेल तर करू शकतात. बट नॉट ॲज अ आता आपण एवढं फिरलोय आणि मग आपण बोटिंगला गेलो तेव्हा थकायला होतं. ॲक्च्युली थकायला होतं. बाकी भाई तुमची मर्जी, कपड्याची मर्जी. तुला काय वाटतं? बरं, अजून आम्ही कनेरी केव्स फिरलो ना, ते खूप चांगलं होतं. म्हणजे तिथे खूप हिस्टॉरिकल प्लेसेस सारखं होतं. आपल्या पूर्ण बुद्धिस्टचा पूर्ण जो भिक्षू जे होते त्या सगळ्यांचा ॲक्च्युली आम्ही इतिहास आहे तो. कनेरी केव्स आपण एकदा ना पूर्ण एक्सप्लोर करू. पूर्ण कनेरी केव्स एक्सप्लोर करण्यासाठी ना तुम्हाला पूर्ण दिवस घालावा आणि तुम्हाला पावसाळा द्यावा लागेल. हां, पावसाळ्यात खूप मजा. कारण की पावसाळ्यामध्ये तिथून ओढा पण वाजत होतो. तिथून नाही का दाखवलेलं ते नाला, तिथून पावसामध्ये जबरी सीन आहे. ओढा वाहतो आणि तिथून म्हणजे पाणी पडत असेल ना, फुल धबधबा. आणि इकडे पण खूप हे झाले असेल, खूप वेगळे वेगळे अजून प्राणी बघायला भेटतील. हां ॲक्च्युली, कारण की आता जे काही काही गोष्टी आहेत ते दिसत नसतील इथे. जसं की साप वगैरे जे ओपनली फिरतात ते इथे दिसत नाही आहेत. बट जे रिअलमध्ये असतील ते खूप भारी भारी असतात. आणि वनराणी जर चालू असली असते ना, तर वनराणी आणखीन सुंदर दाखवू शकली असते. अजून खूप भारी वाटलं असं. ती पूर्ण वनात घेऊन गेली असते. असं होतं. हमारे सब्सक्राइबर मिले हैं. भाई आपका नाम? खान फैज. और आपका? मेरा रुस्तम हाशमी. रुस्तम हाशमी. आप लोग ब्लॉग में आओगे, आप लोगों को ब्लॉग देखना है.
आणि यांच्यासोबत एक सीन झालाय. तो सीन तुम्हीच सांगा. आप बताओ सीन. हम लोग ने टिकट नहीं ली है, हम लोग सिर्फ ऐसे नॉर्मली मार दिए. ऍक्च्युली ते चालत चालत पुढे येत होते. बट आहे ना त्यांना तिकीट कोणी विचारलंच नाही. मग त्यांनी डायरेक्टली एंट्री केली आतमध्ये आणि नंतर त्यांना आमच्या इथे आल्यानंतर मग कळालं की तिथे तिकीट काढायचं होतं म्हणून. नशिबावर असतं सगळं. आणि आम्ही तिथे आगे भी जाएंगे, देख रहे हैं टिकट निकाल सकते हैं कि नहीं. नहीं, आगे एक्चुअली टिकट चेक करते टिकट फाड़ते हैं. ऐसा है वो जहाँ पे केव्स है ना वहाँ पे भी टिकट फाड़ते हैं और आगे यहाँ पे भी मतलब बस के लिए जाओगे ना वहाँ पे भी टिकट फाड़ते हैं. बट ऐसा. BST के लिए जाएंगे तो नहीं है. नहीं, BST का टिकट वहाँ मतलब जो खड़ा है ना वहाँ से लेना पड़ेगा. वही लेगा. वहाँ पे भी 500 का नोट निकालोगे ना नहीं होगा कुछ. हाँ फिर नहीं, मेरे पास भी 200 का नोट था, उसके बाद छूटा नहीं था. ऐसा था. तो हमने आधा पूरा सफर जो है ना वो विदाउट टिकट ही किया. जहाँ हम जंगल सफारी के पास आए और वहाँ पे एक टिकट निकाला, बस ऐसा रहा वो. आप लोग सब 500 का नोट लेके हम लोग तो ऑनलाइन ही रखते हैं. ऑनलाइन है क्या? ऑनलाइन ऊपर नहीं चलता है. जहाँ पे बुद्धिस्ट केव है ना वहाँ पे 25 रुपीज़ का जो टिकट है ना उसके नेटवर्क नहीं है. यस राइट. अपने पास ऑनलाइन ही रख रहा और कैश कैरी कर लो. 20 रुपीज़. अरे डू यू वांट कैश? हमारे पास है. ऑनलाइन करें कैसे? हम लोग ऑनलाइन आपको करेंगे. आप कैश. आपको ऊपर जरूरत, आप खाओगे तो आपको और लगेंगे. नहीं खाएंगे क्योंकि हम लोग बाहर ही खा लिए, क्योंकि हम लोग को लगा अंदर बहुत महंगा है. फिर 100 रुपीज़ रख लीजिए. अलाउ स्कैनर दे दो ना. उसको खरीदिए, उसको कीजिए. कुछ महंगा नहीं. हां बाकी सब 30 रुपये का आहे. गांधी पार्कची टोटल आमची फिरून सगळी गोष्टी झालेली आहेत. फक्त एक वनराणी जी ट्रेन होती ती बंद आहे आणि ती ट्रेनमध्ये बसायचं फक्त राहून गेलं, बाकी काय नाही. तुम्हाला कसं वाटलं असेल प्लीज कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा माझ्या मित्राला. मी रायगडकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपले सबस्क्रायबर्स वाढवा. आणि आपला रायगडचाच आहे. रायगडकर आलेत मुंबईमध्ये. येस. ओके. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. बाय बाय. बाय बाय, टेक केअर.